सध्या नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता वाढू लागली आहे। लोकशाही विरोधात लोकांमध्येच असंतोष निर्माण होऊ लागला। नेपाळी लोकांना पुन्हा एकदा राजेशाही हवी आहे आणि त्यासाठी शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आली। इतकंच नाही तर हिंदू राष्ट्र म्हणून पुन्हा घोषणा करावी अशी त्यांची मागणी आणि त्यासाठी सरकारला त्यांनी एका आठवड्याचा अल्टिमेटम दिलाय। का धुमसतोय नेपाळ, त्याची लोकशाहीवरची श्रद्धा का घटली आहे, बघूया आमच्या ग्लोबल रिपोर्टमध्ये। शुक्रवारी नेपाळ असा धुमसत होता। दगडफेक, जाळपोळ, घोषणाबाजीनं नेपाळ दुमदुमून गेला। इमारतींसह अगदी सुरक्षा रक्षकांवरही दगडफेक करण्यात आली। विजेच्या खांबावर चढून तिथले सीसीटीव्ही फोडण्याचाही प्रयत्न झाला। एका घराला आग लावण्याचा प्रयत्न झाला। टिनकुनेमध्ये अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी अश्रुधूर गोळीबाराचा वापर करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। राजधानी काठमांडूसह 3 ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला। राजेशाही समर्थक आणि विरोधकांनीही आंदोलन केल्यानं परिस्थिती आणखी चिघळली। या संघर्षात दोघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। नागरिकांनी नेपाळचा ध्वज आणि माजी राजे ज्ञानेंद्र सिंगांचा फोटो हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली। मात्र नेपाळमधली ही आंदोलनं एकाएकी घडलेली नाहीत। हा असंतोष राजकीय पक्षांच्या अयशस्वी धोरणांविरोधात अजूनही वाढतोय। नेपाळी नागरिकांनी हे आंदोलन पुकारलंय ते थेट लोकशाही विरोधात आणि राजेशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी। संयुक्त जन आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। 87 वर्षीय नबराज सुवेदी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलंय। शुक्रवारच्या आंदोलनानंतर आंदोलकांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा सरकारला देण्यात आलाय। आंदोलकांनी 1991 ची राज्यघटना पुन्हा लागू करावी, कारण त्यामध्ये संवैधानिक राजेशाही, बहुपक्षीय व्यवस्था आणि संसदीय लोकशाहीचं संरक्षण करण्यात आलं होतं। देशाच्या स्थैर्यासाठी राजेशाही पुन्हा स्थापित करावी, नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करावं, विद्यमान राज्यघटनेत आवश्यक दुरुस्त्या करून जुने कायदे परत लागू करावेत अशा मागण्या केल्या आहेत। नेपाळमधील सध्याची प्रजासत्ताक व्यवस्था अपयशी ठरल्याचं आंदोलकांचं मत आहे। खरं म्हणजे नेपाळमध्ये 2008 मध्येच राजेशाही संपुष्टात आली होती। त्यानंतर गेली 17 वर्ष तिथं लोकशाही नांदते आहे। मात्र लोकशाही विरोधातही लोकांमध्येच असंतोष पसरू लागलाय। 2002 मध्ये राजे बिरेंद्र बीर बिक्रमशाह आणि त्यांच्या कुटुंबाची राजवाड्यातच हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांचे धाकटे भाऊ 77 वर्षीय ज्ञानेंद्र राजे झाले। 2005 पर्यंत त्यांनी संवैधानिक राष्ट्रप्रमुख म्हणून राज्यकारभार केला। त्यांनी सरकार आणि संसद बरखास्त केली, राजकारणी आणि पत्रकारांना तुरुंगात टाकलं, संपर्क तोडला, आणीबाणीची घोषणा केली आणि देशावर राज्य करण्यासाठी सैन्याचा वापर केला। 2006 मध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड निदर्शनं झाली। त्यांना बहुपक्षीय सरकारकडे सत्ता सोपवावी लागली। सरकारनं माओवाद्यांशी शांतता करार केला। 2008 मध्ये संसदेनं नेपाळची 240 वर्ष जुनी हिंदू राजेशाही रद्द केली। ज्ञानेंद्र सिंहासनावरून पायउतार झाले आणि देशाचं धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकात रूपांतर झालं। 2008 पासून नेपाळमध्ये 13 सरकारं आली आहेत, मात्र त्यांच्या कारभारावर नागरिकांनी राग व्यक्त केलाय। ही 13 सरकारं देशात राजकीय स्थैर्य आणू शकले नाहीत। नेपाळची अर्थव्यवस्था ढासळतेच आहे। देशात भ्रष्टाचार फोफावलाय, तो रोखण्यात सरकार अपयशी ठरलंय। 1990 पासून कोणत्याही सरकारनं कार्यकाळ पूर्ण केला नाही। 3.5 दशकात एकाही पक्षाला बहुमत मिळालं नाही। तर सध्याच्या केपी ओली सरकारसमोर माओवाद्यांचं तीव्र आव्हान आहे। माजी राजे ज्ञानेंद्र सिंहांनी 18 फेब्रुवारी रोजी नेपाळमधील राष्ट्रीय लोकशाही दिनाच्या पूर्वसंध्येलाच नेपाळी लोकांना देशाच्या संरक्षण, प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करणारं भाषण केलं आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर जाण्याचं आवाहन केलं। त्यांना आरपीपी पक्षानं समर्थन दिलंय। त्यातच आता देशात लोकशाही विरोधक आणि समर्थक आमने सामने उभे ठाकल्यानं नेपाळ पुन्हा एकदा एका गृहयुद्धाच्या पर्यायानं पुन्हा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा आहे। एका नव्या संघर्षाची सुरुवात होतीये। त्यामुळे नेपाळचं सरकार या परिस्थितीला कसं हाताळतं यावरच देशाचं भवितव्य अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।